पलूस नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारी होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काँग्रेसचे नेते व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आज सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीदरम्यान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्पष्ट शब्दात संयम राखण्याचे आवाहन केले। मतमोजणीनंतर निकाल काहीही लागला तरी सर्वांनी शांतता राखावी, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि लोकशाही प्रक्रियेचा सन्मान ठेवावा अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यावी असेही त्यांनी नमूद केले। पलुसकर जनतेने दिलेला कौल काय आहे हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। जनतेच्या निर्णयाचा आदर राखून पुढील राजकीय वाटचाल एकजुटीने, सकारात्मकतेने आणि विकासाच्या दृष्टीने करण्याचा निर्धार यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। लोकशाही व्यवस्थेत जनतेचा कौल सर्वात महत्त्वाचा असून त्याचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। या बैठकीस माजी नगराध्यक्ष महेंद्रप्पा लाड, सुहास पुदाले, ऋषिकेश लाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकमुखाने संयम, शांतता व लोकशाही मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।